डान्स बार सुधारणा विधेयक 2026 विधानसभेत मंजूर करण्यात आलंय। मात्र तरी सुद्धा नवी मुंबईमध्ये सर्रास नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरू आहेत। लोकशाही मराठीने रिअलिटी चेक केला आणि त्यामुळे हे सत्य समोर आलं। नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील झोन 1 येथील व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागले। कोपरखैरणे पोलीस स्टेशन हद्दीत स्वागत या डान्स बार मधील हा व्हिडिओ समोर आला। तर दुसरा व्हिडिओ हा झोन 3 मधील कामोठेमधील हुक्का पार्लरचा हा व्हिडिओ आहे। डान्स बार विरोधी विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले असले तरी सुद्धा नियमांचं उल्लंघन सुरू आहे। नवी मुंबईमध्ये कायदा नियम धाब्यावर बसवले जात आहेत का? नवी मुंबई पोलीस प्रशासनाची या सर्व गोष्टींना अभय आहे का? हा सवाल आता या निमित्ताने निर्माण होतोय। झटपट कर्जाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक। मस्तमणी या फसव्या लोन ॲपद्वारे फसवणूक करण्यात आली। नागपूर पोलिसांनी भोपाळमधून या संदर्भात एका आरोपीला अटक केली आहे। आरोपीकडून मोबाईल, लॅपटॉपसह मुद्देमाल जप्त करण्यात आले। आरोपीच्या आणखी 3 साथीदारांचा सुद्धा शोध सुरू आहे। भोपाळमधून या संदर्भात एका आरोपीला अटक करण्यात आली। झटपट कर्जाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार आहे। अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिलाय। कळवणच्या मोहनदरी आश्रमशाळेतील घटना आहे। आदिवासी निवासी आश्रमशाळेच्या सुरक्षेचा प्रश्न आता चव्हाट्यावर आला। धक्कादायक घटना नाशिकच्या कळवण तालुक्यातील मोहनदरी आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेने आदिवासी विकास विभागाच्या देखरेख व्यवस्थेचा गंभीर प्रश्न चव्हाट्यावर आला। आश्रमशाळेत दैनंदिन आरोग्य तपासणी करताना एवढी मोठी बाब लक्षात का आली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होते। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे। सदर विद्यार्थीने शाळेत तिने यावर्षी प्रवेश घेतलेला नाही, परंतु गावी तिने गावी राहत्या गावी हे झालेलं आहे, तिचं बाळंतपण झालेलं आहे अशी घटना लक्षात आली आहे। त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि संबंधित जे आहेत त्यांच्यावर पोस्को खाली कारवाई करून त्यांना बाल सुधारगृहात पाठविण्यात आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।